अशा प्रकारे चर्चा कशामुळे घडते, चर्चेला कशामुळे हा विषय होऊ शकतो हेच मला समजत नाहीये. उलट ते आले असताना जिल्ह्यातलेच प्रश्नच मी त्यांना त्यांच्याजवळ मांडले. कुठली राजकीय पक्ष त्याची चर्चा मी केलेली नाही. येस, या मैं अब्दुल सत्तार जी से मिला नहीं. वो मेरे घर पर, मैंने उनको बुलाया था, वो मेरे घर पर आए थे. मैं उनको कई सालों से जानता हूँ. मेरी कैबिनेट में वो मिनिस्टर रह चुके हैं. मेरे व्यक्तिगत संबंध उन्हीं से नहीं तो कई अपोजिशन के लोगों से निश्चित तौर पर है. और इसका मतलब मुझे ये समझ नहीं आ रहा है कि एकाध आदमी, एखादा मंत्री, एखादा एमएलए, एमएलसी, एमपी कोई मिलता है, उसमें चाहे वो कोई पार्टी का हो, मैं समझता हूँ पार्टी से भी ज्यादा बढ़कर भी पर्सनल रिलेशन तो होते हैं लोगों के. उसमें क्या गलत है? ठीक है, अनेकांचे अभ्यास सुरू आहेत, चालू द्या. हिंदी में सर किसानों को लेकर जिस तरह से सरकार ने अब तक मदद नहीं की, आप लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं, तो क्या मांगे होगी? खास करके आपको क्या लगता है आज हाउस में राज्य में जो नुकसान हुआ है, जो बारिश हुई है, बाढ़ आई है, जिसके कारण किसानों की हालत खस्ता हुई है, क्रॉप कंडीशन खराब हुई है, उसके ऊपर चर्चा अभी भी जारी है. और मुझे उम्मीद है कि आज एग्रीकल्चर मिनिस्टर जब जवाब देंगे तो लोगों की जो मांगे हैं, जो पैसा उन्होंने पर हेक्टर अनाउंस किया है बहुत कम है. और कई हमारे ऐसे जो एग्रीकल्चरल प्रोड्यूस है उसका इंक्लूजन उसमें नहीं हुआ है. तो मैं समझता हूँ आज के जवाब में सरकार अपनी घोषणा में ये सब चीज़ों का जिक्र करे जो लोगों ने मांगी, उनके सामने रखी है. मुंबई को लेकर एक बार काफी बड़े कॉल्स आए हैं, मुंबई पुलिस कमिश्नर की साइट पे आए, मैसेजेस आना शुरू हो गए कि एक बार फिर 26 जैसे मामले हम मामला गंभीर है. मैं समझता हूँ होम डिपार्टमेंट ने और केंद्र सरकार ने इस पर ध्यान केंद्रित करना चाहिए. और जो भी हो रहा है हम सब साथ है इस विषय पर, क्योंकि देश में दहशतवाद हम कभी भी टॉलरेट नहीं करेंगे. और उसके ऊपर जितनी कड़क कार्रवाई करने की आवश्यकता है उतना छानबीन करके निश्चित करें. हाउस में बात चर्चा सुरू आहे, तसं 3 आठवड्यापूर्वी सुद्धा चर्चा सुरू होती भाषणांमध्ये तुम्ही जाणार, त्याचा काही चर्चा करणारे तेच आहेत. अशा प्रकारच्या अफवा पसरवणारी तीच मंडळी आहेत. आणि नवीन रोज शो चालू असतो, चालू द्या. No, I won't comment on the government as such on the issue. It's a very serious issue. Going by the arms and ammunition which has been recovered from the wreckage of the boat which has come into the Indian Ocean, it is rather a very serious issue. Thorough investigation will definitely lead us to the right information on the issue. It's too early to comment on that. Coming to a conclusion is also not right. मुलीं पोलिसांना धमकीचे फोन आले, बोलणार मुंबई पोलिसांना. मुंबई पोलिसांना आज गुरुवारी सकाळी आणि आज सकाळी दोन्ही दिवस कळवा रेल्वे स्टेशनवरती हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी एकत्र आले व हळूहळू त्यांचा उद्रेक आता बाहेर पडताना दिसतोय. मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ज्या लोकल ट्रेन पूर्वी वापरल्या जायच्या त्या लोकल ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी करण्यात येत असून AC ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवण्यात येत आहे. त्याच्यामुळे घडतंय असं की AC ट्रेनचा जर प्रवास करायचा असेल तर कळवा ते ठाणा आणि ठाणा ते कळवा एक दिवसाचं तिकीट 200 रुपये आहे. आणि महिन्याचा पास कळवा ते CSMT आणि CSMT ते कळवा हा 215 रुपये इतका महागडा ACचा प्रवास आहे. कळवा आणि मुंबऱ्यामध्ये चौथा आणि पाचवा, तिसरा आणि चौथा प्लॅटफॉर्म केला, त्याच्यावरती एकही लोकल थांबत नाही. कळवा आणि मुंबऱ्यामध्ये लोकल न थांबवण्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्यामुळे लोकांना गाड्यांमध्ये चढता येत नाही. मागच्या 3 महिन्यामध्ये 170 लोक मृत्युमुखी पडली आहेत. आणि मी जे AC ट्रेनचं सांगतोय, हे AC ट्रेनचं दुःख फक्त कळव्या मुंबऱ्यापुरतं मर्यादित नाही, तर मुंबईभर AC लोकलच्या विरोधात लोक नाराज आहेत की AC ट्रेन परवडत नाही.
एकीकडे एसी ट्रेनची संख्या वाढवली जाते आणि सर्वसामान्यांना उपयोगात असणाऱ्या गेल्या अनेक वर्षांच्या ट्रेन्स कमी केल्या जात आहेत. आज मी शासनाला सांगितलंय की ह्याच्यात लक्ष घाला, नाहीतर हा टाइम बॉम्ब आहे, हा बॉम्ब मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड नाराजी आहे लोकांमध्ये रेल्वेच्या एकूण कारभाराविषयी आणि आमचं स्पष्ट मत आहे की तुम्हाला जर प्लॅटफॉर्म वापरायचेच नव्हते तर तुम्ही प्लॅटफॉर्म घातलेत कशाला, रेल्वे रूळ वाढवलेत कशाला. 180 लोक मरणं ही काही चांगली गोष्ट नाही. या मृत्यूंना जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. रेल्वे प्रशासनाने ह्याची नोंद घ्यावी, अन्यथा आम्हाला रेल रोकोशिवाय पर्याय राहणार नाही. ज्यावेळेस मी स्टोरी केली आहे 80 लोक संदर्भात, तर रेल्वेचे पीआरओ शिवाजी निकर असं म्हणतात की आम्हाला स्वागत होते बदलापूरची वगैरे जी लोक आहेत एसी लोकल वाढायचं त्यांनी मागण्या केल्या होत्या. माझं म्हणणं आहे की आम्ही एक दिवशी रेल्वे रोको करतो. तुम्ही बघा किती लोक एसी रेलच्या विरोधात उभे राहतात, मग तुम्ही निर्णय घ्या. एसी लोकल मध्ये असतात 10 लोक आणि प्लॅटफॉर्मवर उभे असतात 1000 लोक. एवढं जर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही आंधळे आहात का? 200 रुपयाला एक दिवसाचं तिकीट आणि 215 रुपयाला महिन्याभराचा पास. 200 रुपयाला एक दिवसाचं तिकीट, महिन्याभराचा पास 2000 रुपयाचा. अहो मी साध्या ट्रेनचं सांगतोय हो. साध्या ट्रेनचा महिन्यात भराचा पास 215 रुपयाला आहे आणि दिवसाचं तिकीट 200 रुपयाला आहे. कोणाला परवडेल? अहो पास सोडून द्या, पास कोण काढेल एसीचा? ज्या लोकांनी अडवलं की ज्या लोकांनी सौम्य लाठीचार्ज केला अशावरती कारवाईची मागणी करणार. मला कारवाई नाही, ह्याच्या पुढे जे आंदोलन होईल ते भूतोना भविष्य ते होईल, हे मी अगदी इशारा म्हणून समजा. कारण का मी जे बघतोय, मी असा रागवलेला प्रवासी मी बघितलेला नाही माझ्या आयुष्यात. जे कुठलाही नेता नसताना आंदोलन करतात ते आंदोलन फार उग्र असतं, हे लक्षात ठेवा. मी पक्षविनिवेश बाजूला ठेवून विधानसभेत बोललेलो आहे. मला राजकारण करायचं नाही, पण जे मृत्यू होत आहेत, जे बिचारे अपंग होत आहेत, त्याची जबाबदारी कोण घेणार? 180 जणांचा मृत्यू हा मनाला वेदना देणारा आहे. कळव्यामधल्या मुंबऱ्यामधल्या प्रवाशांचा नाही, हा प्रश्न रेल्वे प्रवाशांचा आहे. जोपर्यंत रेल्वेचे रेल रोको होत नाही तोपर्यंत रेल्वेला जाग येत नाही. आणि आमच्या कळव्या आणि आमच्या मुंबऱ्यातनं दिव्यातनं सगळ्या एक्सप्रेस आणि मेल जातात. उद्या असं न हो की आम्ही एक्सप्रेस आणि मेल अडवू. आणि जर तुम्हाला एवढाच रेल ट्रॅफिकची अडचण वाटते तर याच्या पुढे मेल आणि एक्सप्रेस कल्याणला टर्मिनेट करून टाका. म्हणजे रेल आणि एक्सप्रेस म्हणजे मेल आणि एक्सप्रेसचा भार मुंबईवर पडणार नाही आणि मुंबईची लोकलची संख्या तुम्हाला वाढवता येईल. नवीन ट्रॅक होईल तेव्हा लोकलचा जो हे होता त्यांनी सांगितलं एक आणि केलं भलतंच. तुम्ही सगळ्या जेवढ्या मुंबईकडे येणाऱ्या गाड्या आहेत तेवढ्या एकतर बोरिवलीला किंवा एकतर कल्याणला टर्मिनेट करा आणि बोरिवली ते चर्चगेट आणि कल्याण टू CSMT हा जो ट्रॅक्स आहेत हे फक्त लोकल ट्रेनसाठी वापरा आणि सर्वसामान्य वापरत असलेल्या साध्या गाड्या कमी करू नका. एसी गाड्या वाढवायच्या तर वाढवा, पण कुठलीही गाडी जी सर्वसामान्यांसाठी आहे त्याची फ्रिक्वेन्सी अजिबात कमी होता कामा नाही. एक आंदोलनाबद्दल रेल्वेचं जे म्हणणं होतं ते म्हणतात की रेल्वे गाडी थांबून निदर्शन करणं चुकीचं आणि बेकायदेशीर आहे आणि जवळपास 20 मिनिटं कळवा कारशेडच्या बाहेर गाडी थांबवली होती. शहर पोलिसांकडे आम्ही त्यावेळेस कारवाई. असं आहे की जर लोकांना चढता येतच नसेल तर रेल्वेची गरज काय? आम्हाला चढणं आमचा अधिकार आहे. आम्ही पास घेतो, आम्ही पैसे देतो, आम्हाला जागा मिळाली पाहिजे. तुम्ही आम्हाला मृत्यूच्या दारात ढकलतायत. लाज नाही वाटत या रेल्वे अधिकाऱ्यांना असं बेशर्मासारखं उत्तर द्यायचं? लोक काय स्वखुशीने जात नाही आंदोलनामध्ये. एक दिवस दांडी मारावी लागते एक आंदोलन केलं की. आज मी जेव्हा सकाळी आलो तेव्हा माझ्या ऑफिसला 200 लोक बसलेली होते, ते नाही कामावर गेले. आज यांना काय जातं, हे एसी ट्रेन येऊन बसतात त्या विटी चक्को मस्त एसी केबिन मध्ये. यांचं काय जातं बोलायला? ते गरीब माणसाचं काय? ज्याला म्हणजे बायका कधीतरी येऊन बघा, तुम्हाला पत्रकारांना मी आमंत्रित करेन एक दिवशी. त्या कळवा आणि मुंबऱ्यामध्ये बायका आणि पुरुष चढतात कसे ते बघा. म्हणजे अशा 2 बोटांवर उभे असतात. हे 2 बोट गेले तर गेला मेला. त्याच्या मरणाची काही काळजी नाही.
जे कोणी अधिकारी बसलेले असतात, मी त्यांची परवा केबिन बघितली DRMची, आपल्या मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी केबिन आहे त्यांची. आपल्या मुख्यमंत्र्यांची केबिन खूप छोटी आहे DRM रेल्वेच्या केबिनपेक्षा. एवढा ऐषारामात जगत असतात ते रेल्वेचे अधिकारी. आणि गरीब माणसाचा, मुंबईकरांचा, ठाणेकरांचा, पालघरवासियांचा जीव जातोय, याची खंत मला नाही तर तुम्हालाही असायला हवी. कारण का तुम्ही पण रेल्वे प्रवास करत असणार किंवा तुम्ही स्वतःहून या आंदोलनात उतरा. समर्थन करू नका, किसान खऱ्या बातम्या तरी द्या. रेलवे के जो खाद्य के एसी का जो रेट है काफी बड़ा है, आम आदमी सफर नहीं कर पाता, आपने इस मुद्दे को उठाया है, तो क्या कहना है? देखिए, मेरे नज़र में आया है कि पिछले 2 दिनों से लगातार, यानी पिछले गुरुवार को और आज की सुबह, हजारों की तादाद में लोग कलवा में निकल के आंदोलन कर रहे हैं. उनका कहना यह है कि हमको गाड़ी में चढ़ने के लिए जगह ही नहीं मिलती है. दूसरी चीज़ यह है कि ये देखा गया है कि AC रेल बढ़ रही है, और जो रेल हमने हमारी ज़िंदगी में देखी है, जिंदगी भर जिससे हमने जर्नी की है, उनकी संख्या कम होते जा रही है. एक तरफ महंगाई बढ़ रही है तो दूसरे तरफ, आपके जानकारी के लिए मैं बताता हूं कि मुलुंड से लेके CSMT और CSMT से लेके कलवा से CSMT और CSMT से कलवा, ये रिटर्न जर्नी AC लोकल की पड़ती है 200 रुपये में. और महीने भर का सादा लोकल जो सिंपल लोकल है, उसका खर्चा आता है पास का 215 रुपया. तो एक तरफ एक दिन की AC ट्रैवल और एक तरफ 1 महीने का पूरा रेल प्रवास. इसकी कोई तुलना ही नहीं हो सकती. ये तो अत्याचार है. और एक तो हम रेलवे को पैसे देते हैं, तो सेफ जर्नी हमारा हक है. पिछले 3 महीनों में 180 लोगों की मौत हो गई है. क्या गरीबों की मौत नहीं होती क्या? क्या गरीबों की जान नहीं होती क्या? रेलवे प्रशासन पत्थर के जैसा बैठा है, उनको ना दुख है ना सुख है. ये बात बड़ी गंभीरता से ली जाए. ये कभी बॉम्ब स्फोट हो सकता है, क्योंकि लोग अब सहनशीलता के बाहर चले गए. जो लोग आपको रास्ते पे दिखाई देते हैं, वो कोई नेता के कारण नहीं, उनको होने वाले कष्ट के कारण ये लोग नीचे उतरे हैं. इनको अगर न्याय नहीं मिलेगा तो बंबई में बड़ा आंदोलन खड़ा हो सकता है. मुंबई को लेकर थ्रेट आया है सामने, कांग्रेस के मैसेजेस आए हैं, क्या लगता है सुरक्षा व्यवस्था की जगह फिर मुंबई के? अरे पर किसने मैसेजेस भेजे ये तो पुलिस बताए. अरे अगर मुंबई पुलिस को मैसेज आ रहे हैं और मुंबई पुलिस को डरा रहे हैं, तो आम आदमी का क्या होगा? मुंबई पुलिस को मैसेज आते हैं, कहां से आते हैं, किसने भेजे हैं? ये बड़ा गंभीर सवाल है. उसका जवाब पहला मिलना चाहिए ना. ट्रैफिक कंट्रोल को भी सारे मैसेजेस अरे कहीं से भी आए, लेकिन उसको टैप तो करना चाहिए, ये मैसेज कहां से आए हैं. और ये बात बाहर आना कि हमको धमकियां दी जा रही है. अगर पुलिस को ही धमकियां दी जा रही है और पुलिस ही बाहर बात बता रही है, तो आम आदमी कैसा सुरक्षित महसूस करेगा? हो, हे आले कुठनं? हे तर कळलं पाहिजे. पोलिसांनाच धमकीचे मेसेज यायला लागले तर मुंबईकर कुठे सुरक्षित आहे मग? आणि या बातम्या बाहेर येतात कशा? पोलिसांची सुरक्षितता धोक्यात आहे ही बातमीच मुळी मनाला अस्वस्थ करणारी आणि सर्वसामान्यांविषयी भय निर्माण करणारी आहे. असं आहे की तुम्ही असं आहे की तुम्ही पतंग उडवणारा आणि पतंग ह्याच्यामध्ये संबंध ठेवून पतंग उडवणाऱ्यांनी पतंग उडवायला सुरू केली की तुमचे कॅमेरे पतंगीच्या मागे लागायला लागतात. त्याला उडवा देऊ ना पतंग, त्याचा शौक आहे तो. हो, किती काव्यात्मक आहे ते. महाराष्ट्राचं कविमन बघा, आमदारांचं कविमन बघा. आज नवीन घोषणा दिली, काय 50 खोके गद्दार बोके एकदम ओके. आता हे कविमन आहे.
महाराष्ट्राच्या अणुरेणूत कवी कसे भरलेले आहेत हे दिसतं ना पायऱ्यांवरनं. त्याचं कौतुक करा. आता ते महाराष्ट्राला कळतंय, ते तुम्हाला कळत नसेल तर दुर्दैव आहे. एक सवाल ये है कि जिस तरह से हाउस के अंदर जयंत विनायक बैठे के बारे में जानकारी देते हुए ये बताया कि सीआईडी लेवल एडीसी लेवल की जांच की जाएगी। देखो ऐसा है कि उनके मौत के ऊपर जो बातें हो रही है उस बातों को मद्देनजर रखते हुए अगर होम मिनिस्टर जी ने ये कहा है तो उनको उनका काम करने देना चाहिए. जांच होनी चाहिए. उन्होंने ही कहा है जांच करेंगे तो जांच होनी चाहिए. आवडसाहेब, एक लोकलच्या संदर्भात आपण बोलत होता. जसं ठाणे डोंबिवलीमध्ये कळमुंबरा दिवा या 3 स्टेशनवरती प्रचंड गर्दी बघायला मिळते. त्या संदर्भात काही वेगळी मागणी घेऊन तुम्ही ते माझा पहिल्यापासूनची मागणी आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. ज्या फास्ट ट्रेन्स आहेत त्या कळवा आणि मुंबऱ्यामधल्या 3ऱ्या आणि 4थ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या करा. तुम्ही फास्ट ट्रेन सुरू कराल आणि दिवा कळवा मुंब्रा बायपास करून जर गाड्या जाणार असतील तर ती गर्दी कधीही कमी होणार नाही, ती वाढतच जाईल. कारण का कळवा मुंब्रा दिवा ही वाढणारी शहर आहेत. त्यांची लोकसंख्या वाढतीये. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रेल्वेच्या फेऱ्या वाढल्यात का? नाही, कमी झाल्या आहेत. याचा कोणीतरी अभ्यास करून त्यावरती आवश्यक ती कारवाई करण्याची गरज आहे. कोणाचा कारण का आता हसण्यावर बंदी आहे ना. देशामध्ये हसण्यावरती अलखित बंदी आहे. त्यामुळे आता हसण्यावरतीच बंदी असेल तर काय करायचं ना. हसू द्यायचं नसेल तर त्यांच्यावर बंदी आणायला पाहिजे. साधा सोपा उपाय आहे. मैंने उनका स्टेटमेंट पढ़ा नहीं, पढ़ के जरूर इसके ऊपर बात करूंगा.